या योजना पूर्ण करण्याकरता केंद्र सरकार किती निधी देणार आहे, त्याच्यावर आपण काही पेनॉल्टी लावणार आहे का? की केंद्र सरकार या योजनांकरता आता 2028 पर्यंत मुदत वाढण्याचं तत्वता मान्य केलेलं आहे, अधिकृतपणे नाही. मंत्री महोदय आपल्या उत्तरामध्ये म्हणतात की केंद्र सरकारचा निधी आणि राज्य सरकारचा निधी यातून ह्या योजना होतात. या सभागृहामध्ये याच ठिकाणी माननीय मुख्यमंत्री सभागृहाचे नेते यांना मी प्रश्न विचारला होता, या योजना पूर्ण करण्याकरता केंद्र सरकार किती निधी देणार आहे. तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आता केंद्र सरकार एकही पैसा देणार नाही. राज्य सरकारला आपल्या मी ऑन रेकॉर्ड, एक मिनिट, मग तुम्ही मला करेक्ट करा, माझं काहीच म्हणणं नाही, सरकार म्हणून तुम्ही मला करेक्ट करा, पण इथं मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न मी विचारला रेकॉर्डवर आहे आणि म्हणून एकही पैसा केंद्र सरकार देणार नाही हे सांगितलं. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न एवढाच आहे मंत्री महोदय की केंद्र सरकार या योजनांकरता आता 2028 पर्यंत मुदत वाढण्याचं तत्वता मान्य केलेलं आहे, अधिकृतपणे नाही. आणि म्हणून केंद्र सरकार नक्की ह्या योजना पूर्ण करण्याकरता निधी देणार आहे का, देणार असेल तर किती देणार आहे. आणि त्याचबरोबर नुकत्याच आपण ज्या बजेट जे काही सबमिट केलं त्या बजेटमध्ये या पाणी योजनांकरता किती निधी आपण या ठिकाणी राखीव ठेवला, एवढे दोनच माझे प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, आदरणीय भास्कररावांनी या ठिकाणी प्रश्न विचारला. आणि पहिली गोष्ट म्हणजे ही योजना कॅश शेअरिंग आहे. 50% केंद्र सरकार, 50% राज्य सरकार, 10% लोकवर्गणी, त्याच्यामध्ये मागासवर्गीय एरिया असला तर 5% आणि जनरल असला तर 10%. हा, आणि आता आपण निधी विचारला की बुवा एकूण आपल्याला ह्या योजना पूर्ण करण्याकरता शेवटपर्यंत किती पैसे लागणार आहे. तर एकूण आपल्याला आवश्यक निधी शेवटपर्यंत 31,369 कोटी रुपये आपल्याला लागणार आहे. 31,369 कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आणि मी आताच आपल्याला माहिती सांगितली की आता जी मीटिंग झाली 10/3/26ला जलशक्ती मंत्रालयामध्ये कॅबिनेटची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये जो पूर्ण देशाचा जो प्लॅन होता तो 3,59,000चा होता, तो आता 8,69,000 झाला पूर्ण देशाचा. 8,69,000 कोटी. पूर्वी तो 3,59,000 कोटीचा होता पूर्ण देशाचा. आता त्याच्यामध्ये आपण 2% जर पकडले भास्कररावजी तर आपल्याला 16,073 कोटी आपल्याला या ठिकाणी येणार आहे. ऑटोमॅटिकली 16,000 तर त्यांचे आले तर आपला कॅश शेअरिंग त्या हिशोबाचाच करावा लागणार आहे. आपण उद्या तुमच्या येण्याच्या अगोदर उत्तर दिले. समीर मेघे दोन दिवसाच्या बजेटमध्ये 4,800 जवळपास. हा, चला समीर मेघे. अध्यक्ष महोदय, माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे साहेब. दोन गोष्टीमुळे आपली जी स्कीम आहे ती रखडलेली असेल. एक तर मंत्री महोदयाने म्हटलं की निधीचा अभाव आहे, पण अशाही कितीतरी स्कीम्स आहे. मी माझ्याही मतदारसंघात, आता मी स्पेसिफिकली नावं सांगत नाही कारण की मंत्री महोदयांनी सांगितलं की स्पेसिफिक तुम्ही मतदारसंघ विचारू नका, पण एक निधी अभावी आणि दुसरं टेक्निकल ज्या गोष्टी करायला पाहिजे होते कॉन्ट्रॅक्टरनी ते केले नसल्यामुळे काही स्कीम्स थांबलेल्या आहेत. आणि आता माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे की अशी कुठली तरी आपण ऑडिट सिस्टम बनवली आहे का, कुठल्या तरी एजन्सीला आपण असं काम दिलं आहे का की जे काम बरोबर नसल्यामुळे हे जे स्कीम्स रखडलेलं आहे त्याच्यावर आपण काही पेनॉल्टी लावणार आहे का, हा दुसरा स्पेसिफिक प्रश्न. आणि तिसराच प्रश्न असा आहे की आता जे म्हणजे देशमुख साहेबांनी विचारला होता तो प्रश्न, पण आता जे कॉस्ट एस्क्युलेशन झालं त्याचं पण आपण या 31,000 कोटीमध्ये त्याचं प्रोव्हिजन पकडलं आहे का. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.